नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे शनिवार. मी आज तुमच्यासाठी पुन्हा काहीतरी नवीन घेऊन आली. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मैत्रिणींना, फॅमिलीला पाठवा. मी तुम्हाला म्हणजे सारखं तेच सांगणार आहे. तुम्हाला बोर होऊन जाईल, पण करा मैत्रिणींनो. काय होतं एक लाईक केल्यावर ना, एक कमेंट केल्यावर काय होतं बरं? सांगा बरं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 6 टिपके टाकून घेतले, जरा मोठेच टिपके टाकून घेतले आणि असा चकलीचा आकार दिला. ही रांगोळी मैत्रिणीनं मी पूर्ण बोटाच्या साहाय्याने काढलेली. याच्यात असं आज काही पेन वगैरे काहीच वापरलेला नाही आहे मी. बघू शकता तुम्ही. आणि अजून जी दुसरी काढणार आहोत आपण रांगोळी, ती असं मिक्स झालेल्या कलरपासून काढलेली आहे. ही बघा बोटाच्या साहाय्याने, म्हणजे बोटाच्या साहाय्याने पण तुम्ही अशी डिझाईन करू शकता. असं काही नाही की पेन्सिल, पेन वगैरेच पाहिजे किंवा अजून काही टूल पाहिजे. यात मी हळदी कुंकू कलर टाकून घेणार आहे. मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुमचा आवडता कलर कुठला आहे? मला कमेंट करून सांगा. म्हणजे असं असतं ना आपलं प्रत्येकाचं, मला बाबा हा ड्रेस आवडतो, हाच कलर आवडतो, ह्याच ड्रेसचा, म्हणजे ड्रेसचा कलर आपण मोस्टली त्या टाईपमध्येच घेतो नाही का? एखादा ब्ल्यू आवडतो, एखाद्याला रेड आवडतो. मला सांगा ना, की मला तसं आहे ना, लहानपणापासून ब्लॅक कलर खूप आवडतो. म्हणजे असे छान वाटतो ब्लॅक कलर नाही का? आणि पण आमच्या घरी ना ब्लॅक घातलेलं चालत नाही. पण मी घालते कधी-कधी. म्हणजे मी असं काही मानतच नाही की नाही का, कलरमुळे असं काही असू शकतं. शेवटी ते निसर्गाने घडवलेली गोष्ट आहे. काय त्यात कलरचं काय एवढं ना. पण मानतात असं कुणी-कुणी नाही का, पूजेला वगैरे नाही घालत. पण मला आवडतो ब्लॅक कलर, छान वाटतो. आणि आता ही दुसरी रांगोळी मैत्रिणींनो, असं झाकणाच्या साहाय्याने मी त्याला हे करून घेतलं आहे, डिझाईन करून घेतली. आणि हे छोटं एक झाकण, म्हणजे तुम्हाला इथे 2 झाकणं लागणार आहेत. तुम्ही आपलं ते औषधाचं असतं ना वरती, औषध प्यायचं झाकण, त्याच्याने पण करू शकता ही डिझाईन. माझ्याकडे ती पण आहे, पण हे छोटं होतं त्याच्यामुळे मी ते घेतलं. आणि हा कलर टाकून घेतला. हा कलर गुलाबी, लाल, पिवळा आणि सफेद कलर मिळून झालेला कलर आहे. तुम्ही अशी रियूज करू शकता तुमच्या रांगोळीचा, जर छान कलर म्हणजे असा वेगळा कलर तयार झाला तर. त्याच्यात अजून आपण राणी कलर ॲड केला. तुम्ही इथे येल्लो कलर टाकला असता तरी चाललं असतं, पण शेवटी ज्याची ज्याची चॉईस आहे. म्हणजे तुमच्या चॉईसने तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. तुम्हाला बेसिक शेप्स माहीत झालेत ना आता, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठले पण कलर टाकू शकता. म्हणजे जे आवडेल ते कॉम्बिनेशन व्यवस्थित पाहिजे फक्त. आणि अशा टूथपिकच्या मदतीने अशी डिझाईन करून घेतली. तुम्ही त्याला आपल्या काडीच्या पेटीची काडी किंवा अगरबत्तीच्या काडीने पण करू शकता. आणि असा पिवळा कलर टाकून घेतला आणि त्याला त्या झाकणाच्या मदतीने डिझाईन केली. ती जी डिझाईन केली आपण, ती दुसरी पण करू शकतो. एखादी फुल तयार करू शकतो किंवा चकलीचा आकार पण देऊ शकतो तुमच्या आवडीनुसार. आणि असे 3-3 टिपके देऊन घेतले बाजूला. त्याला डिझाईन करून घेतली. किती सोपे आणि सुंदर रांगोळी आहे बघा मैत्रिणींनो. काहीच एवढं डोकं लावायचं कामच नाही, रॉकेट सायन्स नाही काही त्याच्यात. तुम्ही रांगोळ्या बघा, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. पुन्हा भेटूया.